सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्या फोटोमध्ये दिसतीये ती म्हणजे सैराट फेम आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू। रिंकू राजगुरू या फोटोमध्ये दिसतीये आणि तिच्याबरोबर रिंकू राजगुरूची आई सुद्धा दिसते। पण मात्र तिच्या आईच्या गळामध्ये फुलांचे हार आहेत आणि हे हार लग्नामध्ये वापरले जात आहेत आणि त्यावर कॅप्शन लिहिलं गेलं आहे की रिंकू राजगुरूच्या आईनं दुसरं लग्न केलंय आणि ते लग्न स्वतः रिंकूनं लावून दिलंय आणि ती त्यामध्ये कलवरी म्हणून सहभागी झालेली होती। आता खरंच आर्चीनं म्हणजे रिंकू राजगुरूनं तिच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं आहे का? सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं हा फोटो व्हायरल होतोय ते खरं आहे का, हेच आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। कसं आहे माहिती आहे का, सोशल मीडियावर नवीन काही ना काही व्हायरल होत असतं। कोणी काही टाकलं तर त्याचा दुसराच अर्थ काढून ते व्हायरल केलं जातं। आता ज्या पद्धतीनं रिंकू राजगुरूनं सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला आणि त्या फोटोमध्ये तिची आई ही गळामध्ये हार घातलेली दिसत होती, जो लग्नाचा हार होता आणि त्यामुळं अनेकांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिल्या आणि सांगितलं की रिंकू राजगुरूनं तिच्या आईचं दुसरं लग्न लावलेलं आहे। पण मात्र रिंकूनं त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे की लग्नाच्या वाढदिवसाचे 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळं पुन्हा एकदा तिच्या आईंचा आणि तिच्या वडिलांचा दोघा जणांचा त्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। मग सध्या असा एक ट्रेंड चालू आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच पुन्हा एकदा लग्न लावण्याचा ट्रेंड सुरू असल्यामुळं तोच ट्रेंड रिंकू राजगुरूनं म्हणजे आर्चीनं सुद्धा फॉलो केला आणि तिच्या आईच्या आणि वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिनं 25वा वाढदिवस साजरा केला आणि त्यावेळी पुन्हा एकदा त्या दोघांचं लग्न लावलं, म्हणजे ते उत्साहात सेलिब्रेट केलं। मग काही जणांनी ते कॅप्शन सोडून दिलं आणि सोशल मीडियावर लिहायला सुरुवात केली की रिंकू राजगुरूनं तिच्या आईचं दुसरं लग्न लावून दिलं। आता सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं जे काही व्हायरल होतंय त्यामध्ये सत्यता किती असते, काय असते हे पडताळून न पाहता ज्या गोष्टी व्हायरल होतात खरंच त्या खऱ्या असतात का हे सुद्धा तपासून पाहणं कुठंतरी गरजेचं आहे असं एकंदरीत आपलं वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीनं हे सगळं काही व्हायरल होतंय किंवा पोस्ट केलं जातंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।